मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले. खरं तर सरकारी महिला अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे संघटनेचे आणि विरोधी पक्षनेते जालिंदर वागचौरे, ज्ञानेश्वर कर्ते, सगळे जुने सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिले. आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही आनंद झाला की अशा एका प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर्षानुवर्ष संघर्ष तुमच्या वाट्याला आला आणि आता संपूर्ण राज्यात आणि देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि जालिंदरच्या बोलण्यामध्ये जे वाक्य होते ती वाक्य निश्चितच मनाला दुःख देणारी आहेत. दुःख यासाठी देणारे आहेत की आपल्याला जे आपलं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचं राज्यात आणि देशात सरकार असलं पाहिजे, आपल्या विचाराचं सरकार असलं पाहिजे, आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे, आपला नेता पंतप्रधान झाला पाहिजे. आणि सातत्यानं आपण हा विचार, हा संघर्ष देशहित आणि देशप्रेमाच्या नेहमी करता संगमनेरच्या तालुक्यातील जनतेने अग्रेसर पाहिजे. आणि निश्चितच आपला महायुतीचा आमदार खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या ताकदीवरती आपण निवडून दिला. आणि वास्तविक पाहता जी गोष्ट आपण सातत्यानं चर्चा करतो, विचार करतो, त्यामुळे काळानुरूप काही बदल होतात आणि जरी जे बदल झाले तरी ते बदल आपण स्वतः स्वीकारण्याची आवश्यकता आहे. परंतु हे बदल जसं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी स्वीकारतो त्याच पद्धतीनं त्यांनी स्वीकारत असताना मन मोठं केलंय आणि त्यामुळं त्या जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि अत्याचार झाला नाही पाहिजे ही गोष्ट देखील तेवढीच महत्त्वाची आहे. आणि म्हणून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणं, त्यांना ज्या अडचणी आहेत त्यांना त्यांनी सांगितलं की सगळेच काही निवडणूक लढू शकत नाही आणि निवडणूक लढवण्यासाठी सगळेच काही पुढे येऊ शकत नाही, कोणतंही एक पद असतं. परंतु एखादा व्यक्ती अनेक वर्ष काम करून त्याला ये म्हटलं, बस म्हटलं, चहा पे म्हटलं, त्याला काय काम आहे हे विचारलं तर माझा सुद्धा तसं तर मी हायवेनेच गेलो असतो, परंतु माझा देखील तोच हेतू होता की आपल्या कार्यकर्त्याची जाऊन हिंदूच करावं, चर्चा करावी. आणि म्हणून जालिंदरने जसं सांगितलं की मी त्या पदावर आहे तसा मी तुमच्यासारखाच कार्यकर्ता, मी निवडणूक हरलेला माणूस आहे. निवडणुकीमध्ये पराजय झाल्याच्या नंतर पक्षाने, नेतृत्वाने दखल घेतली आणि मला विधान परिषदेचा सभापती म्हणून नेमलं. त्यामुळं तुम्हाला कधीही केव्हाही माझ्या कार्यालयाची 24 तास दारं ही उघडी असतात. इथं मी पुढे फोन केला, मी केशवला फोन केला, त्यांनी माझा फोनच उचलला नाही, फोन उचलला नाही. अशी माझ्यावर मी कधी कधी वेळ येते. सांगायचं तात्पर्य म्हणजे मी तुमचे फोन उचलेल, काय उचलला तर तुमचं काम जे आहे ते काम मला टेक्स्ट मेसेज करून पाठवा, फोन करा, मी तुम्हाला नक्की उत्तर देईन. माझ्या कोणत्याही PHD नंबर देणार नाही, काळजी करू नका. मी स्वतः सगळे आपल्यासारख्याची कामं तरी काय असतात, ती छोटी कामं असतात. आणि हे प्रस्थापित जे राजकारणी आहेत अनेक वर्षानुवर्ष त्यांना अशा कार्यकर्त्याची म्हणजे दखल घ्यावी असं कधी वाटत नाही, भासत नाही आणि त्यांना कधी अडचणही वाटत नाही. त्याच्यामुळे आपला सगळा हा डोलारा अशा कार्यकर्त्यावरतीच उभा आहे आणि त्याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळं कर्जत जामखेडमध्ये मी जरी 622 मताच्या फरकाने निवडून ठरलो असतो तरी मी पहिल्यांदा सुद्धा दोन्ही मार्केट कमिटी जिंकल्या. आता देखील 3,700 मताच्या फरकाने नगराध्यक्ष पदाची निवडणूक 24 मध्ये 15 नगरसेवक जिंकून आले. आणि शेवटी आपल्याला काम केलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे आणि आपण सर्वजण ते अनेक वर्ष करता. आणि तुमची अडचण माझ्या निश्चितपणे लक्षात आहे आणि म्हणूनच मी वाकडीवाट करून तुमच्यामध्ये आलो आहे. त्यामुळं जेव्हा अडचण येईल तेव्हा माझं तुम्ही नाव लक्षात आणा आणि मला संपर्क करा. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहील. आणि म्हणून आपण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, आपण सत्तेत असतो काय नसतो काय
आपण विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी अतिशय भक्कम असतो आणि लक्ष तर देऊच आपण, म्हणून तर आपल्या सगळ्या कार्यावर नेतृत्वावर राज्यात सरकार आहे, देशात सरकार आहे, अनेक राज्यात सरकार आपल्याला आले आणि त्यामुळं आपल्याला जे वाटतंय की आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही, कधी कधी आपल्याकडे लक्ष देण्यासारखी परिस्थिती देखील निर्माण करावी लागते आणि म्हणून असं सुद्धा आता मी जास्त सभापती पदावर असल्या कारणाने जास्त तुम्हाला आता उघड काय बोलू शकत नाही. आता तुम्हाला याच्यातून काय समजायचे ते समजू शकता, तुम्ही हुशार आहात. मला सुद्धा तशी कधी परिस्थिती निर्माण करावी लागते आणि म्हणून मी तशी परिस्थिती निर्माण केली म्हणून या पदावर आहे. त्यामुळं तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीचे मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो की तुमच्या कोणाला तरी अशी सुबुद्धी यावं आणि तुमचं नेतृत्व करावं अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. शेवटी सगळ्यालाच वाटतं की मी जांभळाखाली झोपलो की जांभळ माझ्या मेन तोंडात पडेल, असे दिवस सध्या तरी राहिलेले नाही. त्यामुळं फांटी तोडून सगळे जांभळं वरवडायची ताकद टिकू शकतात, नाहीतर आता टिकायचं अवघड आहे. आमच्या सारख्याची सुद्धा कसरत आहे. त्याच्यामुळे तुम्ही तर कुठे ते तुम्हीच बघा. आपल्याला जो इशारा आहे निश्चित स्वरूपामध्ये आपल्या पूर्वजांनी भारतीय जनता पार्टीचे केलेले धोरण आपल्याला सगळे माणसं जिरवायचे, भाजपचं काम करत असतात. पण त्याच भाजपनं एका ध्येयानं, एका विचारानं, एका दिशेने काम केलंय. लगातार भारतीय जनता पार्टीचे देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, सगळे रेकॉर्ड ब्रेक करून. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे आपल्याला राज्यामध्ये नेतृत्व लाभलेलं आहे. त्यामुळं साहेब देखील सगळ्यांना अटेंड करतात, सगळ्यांचं ऐकतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपला जो DNA आहे तो सातत्यानं विरोधी पक्षाकडे सारखा चुकलेला असतो. त्यामुळे सत्ता पक्षाचे देखील फळं चाकायला आपण शिकलं पाहिजे आणि सातत्यानं विरोधी भूमिका घेतलेली माणसांनी आता मी आलोय भेटायला तर मी परत येईल का नाही अशी त्यामुळे मला तुमच्यामध्ये वारंवार यावं वाटलं पाहिजे माझ्यासारख्या सगळ्यांनाच. आणि मग तुमच्या मंडळाचं, मग सिंहगड तालुक्याचं मन कसं वाटतं बघा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण आगेकूच केलं तर यशाला आपल्या पायापाशी यावंच लागतं, हे माझं मत आहे. त्यामुळं आपण त्या पद्धतीने निश्चित स्वरूपामध्ये राहिलं पाहिजे. आणि मग सातत्यानं मी म्हणलं की आपली तशी परिस्थिती निर्माण करायची आवश्यकता भासणार नाही याची पहिली काळजी घेतली पाहिजे. कारण सारखी तशी परिस्थिती जर निर्माण करायला गेलो तर मग आपण मात्र साईड ट्रॅक झाल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळं नीट नाटका विचार करून आपण शेवटी आपला पक्ष भाजप आहे. त्यामुळे मूळ निवासी मूळ मालक आपलं पुढं आहे, बरोबर आहे ना. मूळ कोणाच लागतं, आपलंच लागतं. तर ज्यांनी काही सातबारा परत फेर बदलला आले तर ते ठीक आहे, काही वहिवाटीसाठी दिले, काही आपण त्यांना वाट्यावर दिले, मूळ मालक आपण आहे ही भूमिका घेऊन जातो. जमिनीची कसण्यासाठी आपण मूळ मालक आहोत. तर आपल्या परिस्थितीनुसार काही बटाईने दिली आहे, काही वाट्याने दिली आहे, काही खंडाने दिली आहे, अशी धारणा ठेवा म्हणजे आपल्याला समाधान राहणार. एवढं ध्यानात ठेवलं तरी हे दुसऱ्या पक्षात होऊ शकत नाही, हे फक्त भाजपमध्येच होऊ शकतं. आणि याच्या एवढा दुसरा कोणता आनंद, कोणताच आनंद असू शकत. आणि म्हणून ही गोष्ट त्यांनी ज्या प्रेरणेने सांगितलं, मी सुद्धा माझा एक जीवनाचा प्रसंग सांगतो. मी कॉलेज आणि हायस्कूलला होतो आणि त्यावेळेस VP सिंग येणार होते कर्तव्य सभेला, विधानसभेच्या पंतप्रधान विधानसभेच्या प्रचाराला. तर मी हायस्कूलला होतो, तर आमच्या गावातील लोक मी चला प्रचाराला. तर मी 11 वाजता तिथं जागा धरून बसलो आणि VP सिंग 5 वाजता. दिवसभर काय झालं असेल
त्यांच्या घरी वाजपेयी आले त्यांच्यासाठी ही प्रेरणा नाही. आपल्या सगळ्यासाठी प्रेरणा नाही गोष्ट. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टीचा अनुभव लक्षात घेऊन आपण आपल्या जीवनामध्ये मार्गक्रमण करत असताना यशस्वी होण्यासाठी आवश्यक त्या गोष्टीची आपण अभ्यास आणि कशा पद्धतीची गरज निर्माण करू याची स्वतःमध्ये आपण राहिलं पाहिजे. राहिला प्रश्न सत्तेचा, मी विरोधी पक्षाचं ऐकतो, मी सत्ताधारी पक्षाचं ऐकतो, आता तर मी तुमचा आहे. माझं जे कार्य आहे दोन्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाचं ऐकणं आणि आता तुम्ही तर आपले मी तुमचं आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी माझी 24 तास दारं खुली आहे. काही अडचण नाही, काही सांगणार. त्यामुळे नाउमेद न होता आपण घेतलेलं व्रत हे शेवटच्या घटकापर्यंत सोडायचं नाही आणि कुणाला सुट्टी द्यायची नाही एवढी भूमिका ठेवा. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, मान सन्मान केला. आपण सगळेजण अनेक दिवसानंतर एकत्र भेटतो, त्याचा मला मनापासून आनंद आहे. निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला यातूनच भविष्य घडवायचे एवढीच भूमिका या ठिकाणी घ्यावी एवढंच मी आपल्याला निवेदन करतो. माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.